FIRP संदर्भानं राज्य सरकार आता उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. कसं बघता या निर्णयाकडे? राज्य सरकारच्या एकूण कालच्या शासन निर्णयावरून असं वाटतं की मुंबई उच्च न्यायालयानं 17 मार्चला जो 21 फेब्रुवारी 2021चा शासन निर्णय रद्दबातल करून शेतकऱ्यांना एक रकमी FRP मिळण्याचा मार्ग मोकळा केलेला होता, त्याला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार असं एकूण कालच्या शासन निर्णयावरून वाटतं. परंतु हा अंदाज आम्हाला आधीच होता. त्यामुळं मी 19 तारखेच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका कॅव्हेट दाखल करून ठेवलेला आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाला एकतर्फी स्थगिती तर देता येणार नाहीच, पण याचिकाकर्ते म्हणजेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं हे ऐकून घ्यावं लागेल आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलासा मिळणारच नाही. माझी तर अशी इच्छाच आहे की राज्य सरकारनं यावंच सर्वोच्च न्यायालयामध्ये, म्हणजे राज्य सरकारचा खरा हिडीस चेहरा उघड झाल्याशिवाय राहणार नाही. आता जे काही धोरण चाललंय ते केवळ आणि केवळ कारखानदारांना धार्जिनं असं धोरण चाललेलं आहे. विशेषतः खाजगी कारखानदारांना पाय घालणारं असं हे धोरण चालू आहे. म्हणजे यांना राज्यातल्या ऊस उत्पादकाशी काही देणं घेणं नाही, साखर कारखानदारीशी काही देणं घेणं नाही. यांना फक्त राज्यातल्या खाजगी साखर कारखानदारांना खुश करायचं आहे. आणि याचं कारण एकट्या पवार कुटुंबियांचंच एकूण त्यांच्या कुटुंबातल्या साखर कारखान्यांची संख्या आणि त्याची गाळप क्षमता बघितली तर दररोज जवळपास 2 लाख टन ऊसाचं गाळप त्यांच्या घरातच होतं. आणि म्हणून अशा पद्धतीने एका विशिष्ट कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवून किंवा त्यांच्या बगलबच्च्यांना डोळ्यासमोर ठेवून राज्याचं धोरण जर राबवलं जात असेल तर ते अत्यंत दुर्दैवाचं आहे. परंतु हा अन्याय आम्ही मुकाट सहन करणार नाही. सर्वोच्च न्यायालयात यांना उघडं पाडू, यांना गुडघं टेकायला लावू आणि जसा उच्च न्यायालयामध्ये आम्ही न्याय मिळवून घेतला तसं सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा न्याय मिळवून घेऊ. शेतकऱ्याचं मायबाप म्हणून सरकारकडे बघितलं जातं, मात्र शेतकऱ्याला एक रकमी FRP मिळणं ही खरं तर आनंदाची बातमी आहे. मात्र या विरोधात सरकारला जावं लागतं. अशी नेमकी काय कारण आहेत की ज्यांना सरकारला मायबाप सरकार नाही, कसाही सरकारच आहे, यांना काही देणं घेणं नाही आहे. कारण साखर कारखानदार हेच राज्यकर्ते आहेत, तेच आमदार आहेत, तेच मंत्री आहेत, तेच धोरण ठरवतात आणि म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विटीस धरायचा उद्योग सध्या चालू आहे. शेत जमीन गेल्यानंतर जर विलंब झाला तर त्याच्या व्याजात पैसे जास्त मिळणार होते, त्याची रक्कम आता फिक्स झाली आहे आणि ती ठराविकच रक्कम मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही असं सरकारनं आज निर्णय घेतलाय. वेगवेगळ्या माध्यमांनी या संदर्भातल्या बातम्या आपण दिल्यात. कसं बघताय याच्याकडे? म्हणजे एक तर शेतकऱ्यांचं देणं आहे ते द्यायचं नाही आणि त्याचं व्याजही द्यायचं नाही, हा भामटेपणा झाला आणि सरकार आता भामटेपणा करायला लागलंय याचं आश्चर्य वाटतंय. म्हणजे जोपर्यंत सरकार थांबणार नाही, निर्णय बदलणार नाही, तोपर्यंत ही लढाई सुरू राहणार असं म्हणायचं. होय. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.